तर त्याच्यानंतर पेपर टाकलेला आहे वरती आणि असे हे आंबे असे टाकलेले आहेत. ते बघा हे बघा मुंबईला येते किंवा हे गावची ही मुंबईसारखी नाही, मुंबईची मोठी मोठी जांभळं असतात. चिंचेची उसरी बघून हे माझा काय तोंडातलं पाणी भरपूर आलेलं आहे जिभेला. खाते आणि मेन म्हणजे गावचा रानमेवा काजूच्या बिया भाजलेल्या ह्या सुद्धा हे बघा. आणि काजूचे घर सुद्धा आणलेले आहेत. बघा अरे आहे ना, हा बघा एक नंबर असता बघा. नमस्कार, कोकण चंचला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशात मंडळी, मजेत ना? तर मी गावी गेलेले मे महिन्यामध्ये आणि तुम्ही सुद्धा गावी गेला असाल तर मे मध्ये गावी गेलेली तर भरपूर अशी गरमी होती गावी. पण मुंबईपेक्षा ना गावची गरमीत लय फरक आहे. गावी जरा झाडाखाली वगैरे गेल्यावर छान वाटतं मस्त. आणि ह्या मे महिन्यात म्हणजे कसं गावी आंब्यांचा, फणसांचा, करवंदांचा, जांभळांचा यांचा सीझन असतं. तर तुम्ही देखील त्यातलं काय काय खाल्लं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गावी गेला तर आता मी गावावरून काय काय आणले ते पाहूया आपण. मी गावावरून आणले आंबे आणलेत, फणस आणलेत आणि काजू आणलेत. अजून काय आणलंय, जांभळं, कोकम. अजून गावी जाणार म्हणजे लोक सुकी मच्छी आणणार नाही असं पण होणार नाही, ते सुद्धा आणलंय. तर मी तुम्हाला आता दाखवते इथे काय काय सामान असं मांडून ठेवलंय. तो गावावरून आणलेला आहे बघा. नमस्कार, काल आलो आम्ही गावावरून आणि तुम्ही बघू शकता फणस, आंबे खूप काय काय आणलेलं आहे. गावाला एवढी गरमी होती ना, त्या गरमीमध्ये पण मम्मी आणि पप्पा दोघे रानामध्ये जायचे आणि फणस, आंबे, अजून काय काय आणलेस, कोकम, पेरू हे सगळे तोडून आणलेले आहेत, जांभूळ वगैरे. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो की काय काय आणलेलं आहे ते. तर इकडे पहिल्यांदा पाहूया गावच्या रत्नागिरीच्या फेमस म्हणजे हापूस सुद्धा आणले होते. हे बघा मस्त असे कलर पाहू शकता तुम्ही. हे बघा हे पिकलेले आहेत, एकदम तयार रेडी झालेले खायसारखे. आणि मे महिन्यामध्ये गावाला गेलो आणि अशी आंब्याची पेटी आणली नाही, मग गावाला जाऊन मतलबच नाही. इकडे बघा असं पेंडा आहे, हा भाताचा पेंडा असतो. त्याच्यानंतर पेपर टाकलेला आहे वरती आणि असे हे आंबे असे टाकलेले आहेत. हे बघा हे कच्चे आहेत, आता तयार म्हणजे आता पिकणार आहे 2-3 दिवसात. हे बघा हे अशा या 3 पेट्या आहेत ना, त्याचे कच्चे आंबे आहेत आणि बाकीचे होते ते पिकलेले आहेत. तर आता गावचा हापूस म्हणजे सर्वांचा आवडता. हे मे महिन्यातलं सोनं आहे. जे कोकणामध्ये आता नाही सगळे आले ना, गावावरून आले की आंबे मागतात. हे बघा, तर गावी आणल्यानंतर कसं सगळ्यांना आजूबाजूला 2-2 पण द्यायला लागतात ना. जाऊ दे, आपल्या गावी पिकतात तर सगळ्यांना देवानं वर्षातून एकदा फळ असतं. तर असे हे आणलेले आंबे आहेत. आणि गावी गेल्यावर कोकणचा हापूस सगळ्यांचा फेमस म्हणजे सगळ्यांचा आवडता फळांचा राजा आंबा. तर चला, तर असं आणलेले हे आंबे इकडे. हे 3 पेट्या आहेत आपल्याकडे. 3 पेट्या आहेत इकडे 1, 2 आणि हे 3. पाहू शकता मंडळी, आंबे तर आता आपण पाहिले. ते बघा तर यंदा तर मी आणले आणि पुढल्या वर्षी जर कोणाला पाहिजे असले तर नक्कीच ऑर्डर करा आंब्यांची, कारण यंदाचं वर्ष तर निघून गेला. आता मी मुंबईला आली. आणि त्याच्यानंतर इकडे फणस आणले. ते बघा हे बरके फणस आहेत. हा बघा हा तयार झाला, पिकला आहे बघा. हा आणि हा पण पिकलाय, हा तयार आहे. आणि हे 2 मी हे भाजीला आणलेले आहेत, ह्याची भाजी बनवणार. हे 2 छोटे छोटे भाजीला घेऊन आले. आणि हा मोठा आहे, हा बघा मोठा म्हणजे मोठे पण होते, पण हा तयार आहे, पिकणार असा. हा बरके फणस आहेत, हे रसाळ बोलतात ते. त्याच्यानंतर इकडे हा कापा फणस आहे, पूर्ण शॉप पिकलाय. आणि हे घर काढून ठेवलेलं आहे. गावानं मोठा फणस आणलेला, कापा सुद्धा तो खूप मोठा असा होता. आणि त्याचे मी असे गरे काढून ठेवलेले. हे बघा कापा फणसाचे गरे आहेत. हे बघा मस्त असा कापा फणस. हा बघा एवढा गोड आहे ना, हा पडला खाता खाता खालीच पडला. बघा अट्टल अशी काढली आणि गरा फणसाचा. एक नंबर. मला पण दे. एक नंबर का? हा बरका एक मला कापायला आवडता. कापायला बरका असा अटकतो कशाला वगैरे. कापा मस्त वाटतं. फणस असं आहे ना की एकदा खाल्ला ना की खावसारखंच वाटतं. दे मग मला पण दे. घेणार आहे. आणि बघा हे अटलात ना, त्यांची पण भाजी खूप छान होतं. आपण बनवू ह्याची सुद्धा भाजी मस्त होतं. उकडून आमच्या गावी ना त्यांना सुकवून ठेवून उकडून पण खातात, भाजून खातात. अशी कोकणातली लोक सगळे पावसाळा चालू असले की बाहेर पाऊस पडतो, त्या उकडून भाजून खातात. अशी आता आली कोकमाची वेळ. कोकम आपण ह्या पिशवीमध्ये काढून ठेवलेले आहेत. पिशवीमध्ये त्याची पण छोटे व्हिडिओ तुम्ही बघा बनवलेले आहे. मोठे मोठे पण आहेत. ह्याची कोकमाची उसरी पण होते मस्त असे रातांबे. हे बघा दाखवते मी काढून. अर्धे साईडला ठेवता भरपूरच आहेत एकदम. यांची आता फोडून उसरी करणार. गावी असते तर कोकम आगाड वगैरे केलं असतं. गेल्या वर्षी बघा आपण व्हिडिओ टाकलेली, ती छान भरपूर गेलेली अशी ना, मस्त वायरल झालेली एकदम. व्हिडिओ. आणि
कोकम बघितला की तोंडाला पाणी सुटतं. कोकम फोडून दाखव का मस्त पैकी. फोडता कोकम. वाव मस्त. काय एक नंबर. तोंडाला पाणी आला माझ्या. आताच माझ्या जिभेला पाणी आलं. हा काय गोड असतात काय आंबट असतात. पण मस्त आहे. दुसरा पण फोडता. आवाज पण मस्त आहे. हा मला दे. थांब काढून देते तू. मला दे. एक नंबर. मस्त. तुमच्या पण तोंडाला पाणी येतं. पुन्हा आंबट वाला. करून एक नंबर. लय आवडला. खूप मस्त छान. तर हे बघा असे हे कोकम आणलेलं ते ह्यांचे बघा ह्याचे सुकवून ना आमसुलं करतात कौलावरती. आणि ह्याच्यात अजून पण आहे असे फोडून साखर भरून ठेवायची बरणीमध्ये उन्हामध्ये 3-4 दिवस ठेवायची. ती पण आपण व्हिडिओ बनवली होती रील्स आणि मस्त वाटलं. जाऊन आमच्या व्हिडिओ तुम्ही रील मध्ये पाहू शकता. अशी बनवलेली आहे व्हिडिओ. पण आता मी मुंबईला घेऊन आले आता मी ह्याचे आमसुलच बनवणार आहे. ह्याचे कोकम कढी सुद्धा बनवतात. तर बघूया मला काय काय वेळ भेटला तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवून त्याची. तर असे हे कोकम. हे बघा कोकम रक्त आंबे झाले, फणस झाले, कोकम झाली. आता चौथं काय आहे आपल्याकडे. इकडे आहे डब्यामध्ये. जांभळं. बघा डब्यात भरून आणलेले आहेत. आणि एकदम अलगद काढून आणलेले आहे. म्हणजे झाडावर हलवून साडीवरती अशी साडी पकडून साडीवरती पाडलेले आहेत. तुम्ही पाहिजे तरी शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा. दाखवते तुम्हाला साडी पकडून. आणि तेवढ्यात आला पाऊस. बघायला एवढा पाऊस पण आला मग तरी पण मी जांभळं ही आणली. बघा मुंबईला येते किंवा हे गावची ही मुंबईसारखी नाही. मुंबईची मोठी मोठी जांभळं असतात आणि गावचे कसे अशी छोटे छोटे जांभळं असतात. ते बघा अशी ओरिजिनल एकदम. आणि खाल्ला ना एक नंबर चव. जीभ दाखव. जांभळे झाले. पहिला आम्ही बघायचो जास्त कोणी खाल्ली जांभळा कोणाची जीभ जांभळी झाली असा. तरी बघा हे गावची जांभळा. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि खायचे. खूप छान लागतं. हे आमच्या गावी जास्त एप्रिल मे महिन्यात भरपूर असतात. एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये जास्त असतात ती जांभळं. तरी पण आम्हाला तर मिळाली मे महिन्यामध्ये. आता फळं तर आपण गावावर आणलेली पाहिली. तर इकडे बघाल ना इकडे छान अशी बघा सगळ्यांची फेवरेट अशी तोंडाला चिंच. पाणी आणणार. तेव्हा चिंचची उसरी बोलतात. चिंच काय भारी दिसतंय बघा. मस्त अशी चिंच बघून कोणाकोणा तोंडाचं पाणी येतं सांगा. हे बघा चिंचची उसरी बघून हे माझा काय तोंडातलं पाणी भरपूर आलेलं आहे जिभेला. खाते आपली चिंचेची उसरी. हा आणि ही आपली आंब्याची उसरी म्हणजे आमसूला कैरी सोलून तिला कौलावरती सुकत घालून तिला मीठ लावून अशी खायची. आणि हे आपल्या मच्छीच्या रस्स्या बेस्यामध्ये पण टाकतात ना. खूप छान लागते. एवढी आंबट आहे. हा पण दे. चिंच दोन आंबट होतं पूर्ण. चिंचेची झाली, आंब्याची झाली. इकडे ही कोकमाची. आता आपण जे उसळ. कोकम बघितलं ना हे बघा हे कोकम बघितलेलं तर त्याचे हे आमसूला. हे बघा ही अशी कोकमाची उसरी. ही उसरी मच्छीत टाकायची. पावसाळ्याची खूप छान लागतं. बारीक सुट्टा वल्ल्या मच्छीत टाका खूप छान लागतं. मी कोकम. इकडे आपण आता गावचे फळं भेटतात. गावचा रानमेवाचा बघितला रानातला. तर आता हे कडधान्य बघूया. तर हे बघा गावाला आमचे असे चवळे आणलेले आहेत. ह्याला ही बी चवळी आहे. ही सुद्धा चवळीच आहे. हे वाल आहेत. हे बघा ह्याची पण भाजी छान होते. भिरड्याची भाजी अशी. चवळीची पण भाजी खूप छान होतं बटाटा टाकून. ह्याच्यात पण आमसूल वगैरे टाकला तरी खूप छान होतं. पावसाळ्याची भाजी. ह्याच्या घुगऱ्या खातात आमच्या गावी. मेन खास करून घुगऱ्या उकडून खातात पावसाळ्याच्या. जेव्हा पाऊस जास्त लागतं तेव्हा घुगऱ्या पण छान लागतात. आणि हे वाल. हे बघा हे कडधान्य गावचे हे सगळे घेऊन आलेले. सगळे आजूबाजूवाल्याने सगळ्यांनी दिलेले आहेत हे सगळे वस्तू की. तर ह्याचे घेऊन आले. पाऊसच्या साठवणीचा हा. आणि इकडे पाहू शकता सगळं झालं आता. आणि मेन म्हणजे गावचा रानमेवा काजूच्या बिया भाजलेल्या ह्या सुद्धा गावानं घेऊन आलेल्या. जेव्हा पाऊस जास्त पडतं ना तेव्हा थोड्या थोड्या फोडून खायच्या. ह्याच्या काजूच्या बिया छान गर लागतात त्याचे भाजलेले. ह्या पण त्याचाच आणि ह्या पण त्याचाच काजूच्या बिया त्या भाजलेल्या बांधून ठेवलेल्या आहेत.
खूप छान लागतात घर याचे. गावात असं कोकणी माणूस येईल ना तसं काजूचे घर वगैरे आमच्या गावी तर बघाल ना ॲक्च्युली जण जो तो असे काजूच्या बियाच भाजत असतं आणि फोडून खातं. खूप छान घर लागतात त्याचे भाजलेले. ते बघा आम्ही काजूचे घर सुद्धा आणलेले आहेत तेवढं. खूप छान लागतात गावचे काजूचे घर. खाल्लं नाही बघा कसे भारी वाटतात ना. सुकून सुकून. आणि ह्यामध्ये वेगळी चव असते आणि भाजलेल्या गिरांमध्ये वेगळी चव हा, असते. भाजलेले हे काजू असतात ना हेच कच्चे असे काजू सुकलेल्या बियांचे असे हे काढतात आणि भाजल्यानंतर हे वेगळे असतात आतमध्ये. आणि असंच आपण गावावरून देखील कोकणची अंजली मालवणी मसाला स्पेशल आपण आणलेला आहे. कोणाला पाहिजे असेल ना नक्कीच ऑर्डर करा. आता नवीन मसाला गावानं गेले तेव्हा नवीन कुठून आणलेला आहे टंकाच्या मशीनवरती. छान एवढा माझ्यावर विश्वास ठेवलात आणि मसाला मागवलात तर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. कोणाला हा कोकणची अंजली मालवणी स्पेशल मसाला पाहिजे असेल ना तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला कधी पण पाहिजे तेव्हा मागवा तुम्ही. असा साठवणीचा मसाला मी सुद्धा असा रेडी करून ठेवलेला आहे. शकता मंडळी गावावरनं स्पेशल असा कोकणी माणूस मुंबईला घेऊन येतं किती पण तो हे असं तरी गावावरनं सुकट मात्र घेऊन येते ना. सुकट म्हणजे कोलिम सुका जवळा. हा बघा कसला भारी आहे ना. हा बघा एक नंबर असता. बघा मस्त बासमती राईस सारखा दिसत त्याला उन्हात सुकवली. आता गावाला बघायला तर प्रत्येकाच्या खाल्ल्यातून असेच सुकत घातलेले सुका जवळा. आणि हा जो मस्त कांदा धरून पण खूप छान लागतं. आज सुद्धा मी घेऊन आले बघा गावावरून. जेव्हा आपल्याकडे पाऊस पडतो तेव्हा घरामध्ये तव्यावरची ही सुकट आणि भाकरी आणि चटणी एक नंबर कॉम्बिनेशन लागतं एकदम. असं कोकणी माणूस गावाला सुट्टा घेऊनच येणार. हे बघा हे घेऊन आलेले आहे मी. आणि त्याच्यानंतर इकडे ही पण घेऊन आलेले आहे. हे आहेत बोंबील. हे बोंबील आणले. बोंबील पण भरपूर भारी लागतात एकदम सुके बोंबील. छान लागतात. सुके बनवलं कांद्यातले ते पण. तर यावर्षी आपण सोडे नाही आणले कारण सोडे भेटलेच नाही आम्हाला. सोड्याने आणले वाकट्याने आणल्या पुन्हा ते बग्याने आणल्या सुके बग्या आणि चिरलेले सुकटने आणले भाकल्याने आणल्या. आणि यावर्षी काय आंबे लवकर आलो थोडा. आम्ही लवकर आलो कारण एवढा लवकर नाही मिळत कधी पण ह्या टाइमला अतिशय मिळायचं नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो मुंबईला. तेव्हा ते हे वस्तू आणल्या नाही. तर याचा माझा विचार आहे कुठल्या तरी सुक्या मार्केट मच्छीला जायचं आणि तिकडे सुकी मच्छी घेऊन यायचं. तर बघूया तो दिवस कधी यायचं बघूया ते सुद्धा करू. कारण मच्छी तर पाहिजे पाऊस पडल्यानंतर बाहेर कसं जाता येत नाही. मग सुकी मच्छी असली की पाऊस आला की पटकन बनवला की मस्त. तेव्हा हे अशी घेऊन आलेली आहे. तर पाहू शकता म्हणजे बघा असा गावचा रानमेवा आणलेला आहे गावावरून येते वेळी. आणि जर ही आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान कमेंट करा. आणि हो चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. बाय बाय.